कच्च्या फणसाची भाजी बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत. तर आज आपण बघूया एकदम चमचमीत आणि तर्रीदार अशी कच्च्या फणसाची रस्सा भाजी. एकदम सोपी रेसिपी आहे आणि जर एकदा तुम्ही बनवली तर याच्यापुढे चिकन आणि मटणसुद्धा फेलू इतकी ही चविष्ट भाजी आहे. चला तर रेसिपीची सुरुवात करूया. रेसिपीची सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथं मी सुरी घेतली आणि त्याला तेल लावले. हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. एक मीडियम साईजचा फणस घेतला आहे मी इथं छोटा. कट करून घ्यायचा आहे आणि त्याचा चीक काढून घ्यायचा आहे. एका कपड्याने किंवा कागदाने तुम्ही टिश्यूने काढून घेऊ शकताय. मीडियम आकाराचे फोडी करून घ्यायचे आहेत आणि वरचा जो कडक भाग आहे आणि मधला मऊ भाग हे दोन्ही काढून टाकायचे आहेत आणि मीडियम साईजच्या फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत. म्हणजे काय होतं की या काळ्या पडत नाहीत. यानंतर आपल्याला फणसाला एक 60 ते 70% शिजवून घ्यायचं आहे. इथं पाणी घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल, हळद आणि मीठ टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर फणसाच्या फोडी टाकायच्या आहेत आणि त्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला 60 ते 70%. आता याच्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. मीडियम साईजचे 2 कांदे मी एकदम पातळ चिरून घेणार आहे आणि 2 टोमॅटो घेऊन त्याची प्युरी करून घेणार आहे खिसून. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता किंवा फाईनली चॉप करून टाकले तरी चालेल. आता इथं आपलं फणससुद्धा उकडून तयार झाला आहे. त्याला साईडला काढून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आणि ते जे गाळून राहिलेलं पाणी असतं तेच आपल्याला ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे, त्याला फेकायचं नाही आहे. आता फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे आणि काही खडे मसाले त्यामध्ये जिरे, 2 हिरवी वेलची, दालचिनीचे तुकडे आणि 1 तमालपत्र छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक पातळ चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तो सुद्धा एकदम छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा मेन महत्त्वाचा आहे या रेसिपीमध्ये, त्यामुळं कांदा व्यवस्थित आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आणि यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे. मी ठेचून घेतले होते 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा तो टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे खिसून ती याच्यामध्ये टाकायची आहे. मी 2 टोमॅटोची प्युरी यूज केली आहे. आता याच्यामध्ये जे काही साहित्य घेतले ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकताय. आता इथं मी मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित छान फ्राय करून एक 5 ते 7 मिनटं याला व्यवस्थित छान एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते. आता इथं याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला असे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर थोडे जास्त प्रमाणात टाकलात तरी चालेल. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. जे आपण फणस उकळून पाणी ठेवलं होतं त्याच्यातलंच पाणी याच्यामध्ये थोडं टाकायचं आणि ग्रेव्ही व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची आहे. पाणी नाही टाकलं तर काय होतं की खालून जळायची शक्यता असते, त्यामुळं पाणी टाकून थोडंसं ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि उकळलेला फणस टाकून पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये जितकं तुम्हाला तर्री पाहिजे तितकं तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये. आता ग्रेव्हीला थोडासा थिकनेस यावा यासाठी याच्यामध्ये मी 2 चमचे कोकोनट पावडर टाकते. हवं तर तुम्ही घरी जर खोबरं असेल तुमच्याकडे ते खिसून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय किंवा खोबऱ्याची पावडर तुम्ही घरात तयार करून टाकू शकताय. खोबरे टाकून मिक्स करून पुन्हा एकदा याला थोडीशी वाफ द्यायची आहे आणि गरजेनुसार जे आपण पाणी गाळून ठेवलं होतं फणस उकडून ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित छान शिट्ट्या घ्यायच्या आहेत. साधारण 2 ते 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजवून जातं. ऑलरेडी आपण फणस शिजवून घेतला होता यासाठी. आता आपल्या भाजीची थोडीशी चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर चिरून टाकणार आहे. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे, 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. फणस थोडासा कडक असतो त्यामुळे त्याला कुकरमध्ये शिजवलं तर चांगलं आहे. तुम्ही भांड्यामध्ये पण शिजवू शकता. आणि इथं आपली फणसाची एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवून तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीज बघायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय.